ओम श्री मंगलाचरणं सजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरीव तमसा नाशिं राशयति विघ्नानां या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुदेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः नमः परकल्याणं नमः परममङ्गलं वासुदेवाय शान्ताय यदुनां पतये नमः अथ चंडी कवचम श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीये नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय भवानीये नमः अविघ्नमस्तु ओम नारायणाय नमः ओम नराय नमः ओम नरोत्तमाय नमः ओम सरस्वती देव्यै नमः ओम वेदव्यासाय नमः अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषि अनुष्ठुप छन्दः चामुण्डा देवता अंगन्यासोक्तमातरो बीजं दिग्बन्ध देवतास्तस्वं श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांग जपे विनियोगः ओम नमश्चण्डिकायै ओम मार्कण्डेय उवाच ओम यद्गुह्यं परमं लोके सर्वरक्षाकरं नृणां यश्च कस्यचिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामहा ब्रह्मोवाच अस्ति गुह्यतमं विप्रं सर्वभूतोपकारकं देव्यास्तु कवचं पुण्यं तच्छृणुष्व महामुने प्रथमं शैलपुत्रीति द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पंचमं स्कन्दमातेति षष्ठमं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताः उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मनः अग्निनां दम्ममानस्तु शत्रुमध्ये गतोरणे विषमे दुर्गमे चैव भयार्तः शरणं गता न तेषां जायते किञ्चिदशुभं रणसङ्कटेनापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं न हि येस्तु भक्त्या स्मृता नूनं तेपा सिद्धि प्रजायते प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्री गज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरणभूषिता नानाभरण शोभाढ्या नानारत्नोपशोभिता दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुला शङ्खं चक्रं गदां शक्तिं हलं च मुसलायुधं खेटकं तोमरं चैवं परशुं पाशमेव च कुन्तायधुं त्रिशूलं च शारङ्गमायुध उत्तमं दैत्यानां देहनाशाय भक्तानाम् अभयाय च धारयन्त्यायुधा नित्यं देवानां च हिताय वै महाबले महोत्साहे महाभयविनाशिनी त्राहि मां देवी दुष्प्रेक्षे शत्रूणां भयवर्धिनी प्राच्यां रक्षतु मामेन्द्रिय अग्नियाम् अग्निदेवता दक्षिणे अवतु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतीच्यां वारुणी रक्षेत् वायव्या मृगवाहिनी उदीच्यां रक्ष कौबेरी ईशान्या शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणि मे रक्षेत् धस्ताद वैष्णवी तथा एवं दशदिशो रक्षे चामुण्डा शववाहना जया मे अग्रतः स्थातु विजयः स्थातु पृष्ठतः अजिता वामपार्श्वे तु दक्षिणे च पराजितः शिखा मे द्योतिनी रक्षे धूमा मूर्ध्नि व्यवस्थिता मालाधरी ललाटे च भ्रवोद् रक्षेत् यशस्विनी त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके शङ्खिणी चक्षुर्षो मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी कपोलो कालिका रक्षेत् कर्णमूले तु शाङ्करी नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती दन्तान् रक्षतु कौमारी कण्ठमध्ये तु चण्डिका घण्टिका चित्रघण्टा च महामाया च तालुके कामाक्षी चिबुकं रक्षेत् वाचं मे सर्वमङ्गला ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी नीलग्रीवा बहिकण्ठे नलिका नलकुवरी खड्गधारिण्युभौ स्कन्धौ बाहु मे वज्रधारिणी हस्तयोर्दण्डिनी रक्षेत् अंबिका चाङ्गुलीस्तथा नखाच्छूलेश्वरी रक्षेत् कक्षौ रक्षे नलेश्वरी स्तनौ रक्षे महालक्ष्मी मनशोकविनाशिनी हृदयं ललिता देवी उदरं शूलधारिणी नाभौ च कामिनी रक्षेत् गुह्यं गुह्येश्वरी तथा कट्यां भगवतीं रक्षेत् जानुनी विन्ध्यवासिनी
भूतनाथाच मेढ्रम मे उरु महिषवाहिनी जंगे महाबला प्रोक्ता सर्व काम प्रदायिनी गुल्फयो नारसिंही च पाद उचामित तेजसी पादांगुली श्रीर्मे रक्षेत पादाधस्तल वासिनी नखांद्रष्ट्रा कराली च केशार्षे वोध्वकेशिनी रोमकूपेषु कौवेरी त्वचं वागीश्वरी तथा रक्तमज्जा वसा मांस्या मासी मेधासी पार्वती अत्राणी कालरात्रिश्च पित्तश्च मुकुटे पित्तं च मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशे चूडामणिस्तथा ज्वालामुखी नखज्वाला अभेद्या सर्वसन्धिषु शुक्रम ब्रह्माणि मे रक्षेत् छायां छत्रेश्वरी तथा अहंकारं मनोबुद्धि रक्ष मे धर्मचारिणी प्राणापानौ तथा व्यानं समानो दानमेव च यश कीर्ति च लक्ष्मी च सदा रक्षतु वैष्णवी गोत्रमिन्द्राणि मे रक्षेत् पशून् म रक्षि चण्डिके पुत्रान् रक्षे महालक्ष्मी भार्यां रक्षतु भैरवी मार्गक्षेम करी रक्षेत् विजया सर्वतः स्थिता रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं कवचेन तु यत् तत्सर्वं रक्ष मे देवी जयन्ती पापनाशिनी पदमेकं न गच्छेतु यदिच्छेषु भमात्मनाः कवचेनावृतो नित्यं यत्र यत्र अधिगच्छति तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सर्वकामिकः यं यं कामयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितं परमैश्वरमतुलं प्राप्स्यते भूतले पुमान् निर्भयो जायते मर्त्य सङ्ग्रामेष्वपराजितः त्रैलोक्ये तु भवेत् पूज्य कवचेनावृतः पुमान् इदं तु देव्यः कवचं देवानामपि दुर्लभम् यः पठेत् प्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः दैवी कला भवेत् तस्य त्रैलोक्यापराजितः जीवेद्वर्षशतं साग्रमपु मृत्युविवर्जिताः नश्यन्ति व्याधयः सर्वे लूता विस्फोटकादयः स्थावरं जङ्गमं वापि कृत्रिमं चापि यद्विषम् अभिचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले भूचरा खेचराश्चैव जलजाश्चोपदेशिका सहजा कुलजा माला शाकिनी डाकिनी तथा अंतरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबला ग्रहभूतपिशाचाश्च यक्षगन्धर्व राक्षसा ब्रह्मराक्षस वेताळा कुष्माण्डा भैरवादयः नश्यन्ति दर्शनातस्य कवचे हृदि संस्तुते मनोन्नतिर्भवेर्राज्ञस्तेजोवृद्धिकरं परम् यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले जपेत् सप्तशतीं चण्डी कृत्वा तु कवचं पुरा यवद्भूमण्डलं दत्ते सशैलवनकाननं तावत् तिष्ठति मेदिन्यां सन्तति पुत्रपौत्रिकी देहान्ते परमं स्थानं यत् सुरेरपि दुर्लभं प्राप्नोति पुरुषो नित्यं महामाया प्रसादतः वाराह पुराणे हरिहर ब्रह्मा विरचितं देव्याः कवचं श्रीदेव्यार्पणमस्तु श्री अर्गला स्तोत्रमस्य श्री अर्गला स्तोत्रमन्त्रस्य श्री विष्णु ऋषि अनुष्ठुप छन्दा श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांग जपे विनियोगं नमश्चण्डिकायै ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते मधुकैटभ विद्रावि विधातृ वरदे नमः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि महिषासुर निर्नाश विधात्री वरदे नमः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि वंदिता गृहयोगे देवी सर्व सौभाग्यदायिनी रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि रक्तबीज वधे देवी चंडमुंड विनाशिनी रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि अचिंत्य रूप चरिते सर्व शत्रु विनाशिनी रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि न तेभ्यः सर्वदा भत्या चंडिके दुरितापहे रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि स्तुवद्भ्यो भक्तिपूर्वक त्वां चंडिके व्याधिनाशिनी रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि चंडिके सततम ये त्वामचयत्य भक्तिता रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि विदेहि द्विषतां नाशं विदेहि बलमुच्चके रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि विदेहि देवी कल्याणं विदेहि परमां श्रियं रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिके प्रणताय मे रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि चतुर्भुजे चतुर्वक्त्र संस्कृते परमेश्वरी रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कृष्णेन संस्कृते देवी शश्वत भक्त्या सदा अंबिके त्वमांबिके रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि हिमाचल सुतानाथ संस्तुते परमेश्वरी रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि इंद्राणीपति सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि पुत्रां देहि धनं देहि सर्वकामाश्च देहि मे रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवम् इदं स्तोत्र पठयित्वा तु महास्तोत्रं पठेन् नरः स तु सप्तशती संख्या वरमाप्नोति सम्पन्ना कंडीय पुराणे अर्गला स्तोत्रं श्री महालक्ष्म्यार् अर्पणमस्तु अथ कीलकम् अस्य श्री कीलकस्तोत्रस्य शिव ऋषिः अनुष्ठुप छन्दः श्री महासरस्वती देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थं सप्तशती पाठांग जपे विनियोगः ओम नमश्चण्डिकायै ओम मार्कण्डेय उवाच विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षुषे श्रेय प्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे
सर्वमेतद्विनायस्तु मंत्राणामपि कीलकं सोऽपि क्षेमं वाप्नोति सततं जाप्य तत्परः सिद्धयन्तुच्चाटनादीनि वस्तूनि सकलान्यपि एतेन स्तुवता नित्यं स्तोत्रमात्रेण सिद्ध्यति न मंत्रो न औषधं तत्र न किचिदपि विद्यते विना जाप्येन सिद्धेत सर्वमुच्चाटनादिकं समग्राण्यपि सिद्ध्यन्ति लोकशङ्कामिमां हरः कृत्वा निमन्त्रयामास सर्वमेवामिदं शुभं स्तोत्रं वै चण्डिकायास्तु तच्च चकार सह समाप्तिर च पुण्यस्य तां यथावन्नियन्त्रणां सोऽपि क्षेमं वाप्नोति सर्वमेव न संशयः कृष्णायां वा चतुर्दश्याम् अष्टम्यां वा समाहितः ददादि प्रतिगृह्णाति नानथैषा प्रसीदति इंतरूपेण कीलेन महादेवेन कीलितं योनिष्कीला विधायनाम् योनिष्किला विधायना नित्यं जपति सुस्फुटं स सिद्धः सगणः सोऽपि गन्धर्वो जायते वने न चैवाप्य ततस्तस्य भयं क्वापि हि जायते नापमृत्युवशं याति मृतो मोक्षमवाप्नुयात् ज्ञात्वा प्रारभ्य कुर्वीत यः कुर्वाणो विनश्यति ततो ज्ञात्वैत सम्पन्नमिदं प्रारभ्यते बुधे सौभाग्यादि च यत्किञ्चित् दृश्यते ललनाजने तत्सर्वं तत्प्रसादेन तेन जाप्यमिदं शुभं शनैस्तु जाप्यमाने अस्मिन् स्तोत्रे सम्पातिरुच्यते भवत्यैवे समग्रापि ततः प्रारभ्यमेव तत् ऐश्वर्य यत्प्रसादेन सौभाग्य आरोग्य संपदाः शत्रुहानि परो मोक्षः स्तूयते सा न किञ्जने इति श्रीदेव्या कीलकस्तोत्रं श्रीदेव्यार्पणमस्तु अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीये नमः श्री कुलदेवतायै नमः श्री देव्यै नमः श्री गणपतये बुद्धिदायका सकळ विद्यांच्या नायका नमस्कार तुझ एका करीती आरंभी सर्वही त्रिपुराचे वधा लागून शिवे केले तुझे ध्यान करावया बली बंधन वामन ध्याता जाहला सृष्टी करिता चतुरानन आधी करी तुझे ध्यान पृथ्वी धरावया लागून शेष ध्याता जाहला महिषासुराच्या वधाप्रती तुझ ध्याती जाहली पार्वती मुक्तिकारणे निश्चिती सिद्धाधिकी ध्याईले विश्वाच्या जया लागून मदन तुझे करी ध्यान त्या तुझ साष्टांग नमन माझे असो सर्वदा मज बुद्धी देऊनी रम्य तुवा वदवावे देवी महात्म्य तुझे देवा गुण अगम्य ब्रह्मादिक वर्णिती नमो शारदे ब्रह्मनंदिनी तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी प्रणव रूपिणी तुझ नमो तू मोकासी करैसी वाचाळ पंगुसी लंगविसी अचळ ऐसी तुझी कृपा सबळ महाविष्णू तुझ नमो ब्रह्मामुखी सरस्वती तुवा स्थापिली निश्चिती तेव्हा ब्रह्मा वेदांप्रती उच्चारिता जाहला शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुची जाहलासी निश्चिती तुझी पंचायतन आकृती तुझ लागी नमन असो श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक त्यासी नमन सर्वदा असो जिचा हा ग्रंथ जाण त्या देवीसी करुणी नमन करीत असे ग्रंथारंभन प्रेम भावे करुनिया श्रोतियांसी नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्री होऊनी सादर न्यून ते पूर्ण करावे द्वापारी नैमिषारण्यी जाण सूत सांगे शौनका लागून सहस्त्र वर्षे सत्र करून ऋषी सर्वही ऐकती तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून आधी व्याधीने न व्हावे मरण मूर्तिमंत काळ मृत्यू वश करून बैसवीला ऐकावया ऋग यजु सामा अथर्वण या चहु वेदांचे तात्पर्य जाण त्याचे ठाई परम निपुण शौनकाधिक सर्वही आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्व वेद हे चारी उपवेद प्रसिद्ध यांचे जाणते सर्वही वेदांत न्याय मीमांसक तर्क नैयायिक चार्वक ही सहा शास्त्रे मुख्य यांचे ज्ञाते सर्वही व्याकरण सांख्य योग देख शिल्प सूप कामकोक वैद्यक पतंजली धर्मैक ही उपशास्त्रे जाणावी वेदशास्त्री परमकुशल शौनकादी ब्राह्मण सकळ सूत्र भाष्य करते केवळ ऐसे सर्वही मिळाले ते सूतासी करीती प्रश्न तू व्यासाचा शिष्य जाण व्यासे सर्व पुराणे करून तुझ लागी उपदेशिले भविष्योत्तर भागवत मत्स्य मार्कंडेय निश्चित वराह वायू वामन सात विष्णू पुराण आठवे ब्रह्मांड पुराण ब्रह्मपुराण
ब्रह्मवैवर्त नारद जाण लिंग पद्म अग्निपुराण कुर्म स्कंद 17 18 ते गरुड पुराण यांचे ठाई तू परम निपुण उपपुराणांचेही ज्ञान तुझ असे सर्वही शिव नारसिंह सनत कुमार भार्गव वशिष्ठ माहेश्वर सौर नारदीय पाराशर दुर्वास कपिल 11 आशनस मानव वारुण सांब नदी आदित्य जाण तुलसी गणेश देवी पुराण कालिका पुराण 21 देवी भागवत रेणुका जाण 23 उपपुराण यांचे ठाई तू परम निपुण व्यास कृपे करुनिया व्यासाचे आज्ञे करून तू सांगता जाहलासी पुराण आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथाचे आम्ही जे जे केले प्रश्न ते ते केलेसी निरूपण आता श्री देवी महात्म्य जाण आम्हा लागी सांगावे त्वाम जी जी महात्म्ये सांगितली ती ऐकोनी तृप्त झाली आता देवी महात्मी उरली श्रवणेच्छा मुची आदी माया प्रणव रूपिणी जी अनंत शक्तीची स्वामिनी जी अनंत अवतार घेऊन भक्तांप्रती रक्षित असे श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैटभ दैत्य मर्दन विष्णू हस्ते करविले हा देवीचा प्रथम अवतार सांग आम्हा याचा विस्तार द्वितीय अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारला सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी जाहली उत्पन्न तयांचे सांग आम्हा कथन विस्तारोनी सर्वथा पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले सांगावे ते सर्व चरित्र श्रवणे पापी होती पवित्र आणि ही अवतार सर्वत्र कोण कोण जाहले त्या सर्व अवतारांचे कथन आम्हा लागी करावे जाण तुझं असे त्रिकाळ ज्ञान व्यास प्रसादे करुनिया ऐकोनी शौनकादिकांच्या बोला सूत मानसी आनंदला मग वर्णन करिता जाहला देवी महिमा अपार सूत म्हणे शौनकादिकासी तुम्ही जैसे पुसले आम्हासी तैसेची मिळवणी सर्व ऋषी पूर्वी मार्कंडेय प्रश्न केला मार्कंडेय जाहला सांगता ही मार्कंडेय पुराणी कथा बादरायण जाहला वर्णिता थैसेची तुम्हा सांगतो हे देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला 700 मंत्रांचा विस्तार याचा महिमा असे थोर वर्णन करिता अंतपार ब्रह्मादिका कळेना या देवी महात्म्याचे पठण जो विश्वास धरुणी करी पूर्ण सर्व पुरुषार्थ त्या लागून प्राप्त होती निश्चये जो जो काम धरी मनी तो तो प्राप्त होय जनी निष्कामी जो त्यासी भवानी मोक्षपद देत असे कृष्ण चतुर्दशीचे दिवशी अथवा कृष्णाष्टमीसी अथवा नवरात्री विशेषी फळ अपार पठणाचे नित्य याचे पठण करिता देवी श्रवण करीतत्वता ऐसी वेदांची एकवाक्यता वदली असे पुराणी असो मार्कंडेयासी सम्यक ब्रह्मा सांगता झाला देख कवच अर्गला स्तुती कीलक अनुक्रमे पठण करा या तिहींचे पठण करून मग महास्तोत्र करावे पठण स्वये अथवा ब्राह्मणा द्वारा जाण पठण यांचे करावे निष्काम भावार्थे करून पठण करिता देवी होत प्रसन्न याचे अशुद्ध अनुक्रमण परी संतुष्ट देवता जो शुद्ध पठण करीत परिभावार्थ नाही चित्तात त्याचे सर्व व्यर्थ जात देवता क्षोभे त्यावरी हरिहर ब्रह्मादी देव तिन्ही कवच रचिते जाहले जनी त्याच्या पठण मात्रे करुणी साधती सर्व पुरुषार्थ जो पठण करी अर्गला स्तुती त्यासी प्रसन्न होय भगवती 700 वर निश्चिती भक्ता कारणे अर्पित असे महादेव कृत कीलक जो पठण करी आवश्यक त्यासी सर्व मंत्र यंत्रादिका अनायासे साधती कवच अर्गला स्तुती कीलक मार्कंडेय जपोनी सम्यक 14 कल्प आयुष्य देख होते जाहले तयासी 14 स्मार्तांमध्ये जाण चौथा होता जाहला आपण 14 शैवांची नामाभिधाने सांगतो मी तुम्हाला तुझ लागी दुर्वास विश्वामित्र चतुरानन चौथा मार्कंडेय आपण इंद्र बाण असुर नारायण कार्तिकेय 8वा दधीची राम कण्व भार्गव बृहस्पती गौतम हे सर्व 14 स्मार्तांची ही नावे तुझ लागी सांगितली या 14 करिता स्मरण आधी व्याधी जाती निरसून प्रसन्न होय पार्वती रमण शैव भक्त म्हणोनिया सूत म्हणे शौनकादिकासी तो मार्कंडेय सांगे धर्मासी आणि म्हणे सर्व ऋषींसी एकाग्र चित्ते श्रवण करा देवीच्या अवतारांचे कारण सांगतो मी तुम्हा लागून तुम्ही एकाग्र चित्त करून श्रवण आता करावे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार तिघांसी पडता संकट थोर देवी अवतार घेतसे अवतार घेऊन या जाण दुष्टांचे करी निर्दलन
अधर्मनाशन धर्मस्थापन करुनी भक्तांची संरक्षी. याची विषयी पुरातन इतिहास सांगतो जाण. सावरणी म्हणू तो सूर्यनंदन 14 मध्ये 8वा. 14 मनूंची नामाभिधाने तुझ लागी सांगतो जाण. पहिला म्हणू तो स्वयंभू आपण स्वारोचिष. दुसरा उत्तम तामस रैवत चाक्षुष आणि वैवस्वत ही 7 मन्वंतरे निश्चित. सावरणी तो 8वा. दक्ष सावरणी, ब्रह्म सावरणी, धर्म सावरणी, रुद्र सावरणी, देव सावरणी, इंद्र सावरणी हे 14 मनू अनुक्रमे. या ब्रह्मकल्पा माझारी 14 मनू अवधारी. 71 चौकड्यांवरी राज्य एका एकाचे. सावरणी म्हणू तो अष्टम सांगतो त्याचे जन्म कर्म. देवीचा प्रसाद उत्तम होता जाहला त्यावरी. महामायेचा प्रभाव तेणे म्हणू जाहला स्वयराव. मन्वंतराधीप वैभव होते जाहले तयासी. देवीच्या प्रसादे करून सूर्यपुत्र जाहला सावरणी. ध्रुवा ऐसे राज्य पावनी चिरंजीव जाहला. महाप्रलयी नाशिवंत ब्रह्मसृष्टी होत जात. परिसावरणी म्हणू तो निश्चित राज्य तयाचे अक्षयी. तयाचे पूर्वजन्मीचे कथन सांगतो मी तुम्हा लागून. तुम्ही एकाग्रचित्ते करून सविस्तर श्रवण करा. पूर्वी स्वारोचिष मन्वंतरी तयाचेची वंशा माझारी राजा जाहला पृथ्वीवरी. सुरथ नाम तयाचे 50 कोटी विस्तीर्ण मही. तयाचे राज्य असे सर्वही पुत्राचे. परिपाही पालन करी प्रजेचे. तो राज्य करीत असता जाण. शत्रू जाहले तया निर्माण. क्षत्रिय राक्षस आणि यवन युद्ध दारुण मांडले. सुरथ राजा युद्ध करीत परिजय जाहला नाही प्राप्त. शत्रू सर्वही बलवंत उपाय तेथे चालेना. दंड करुणी शत्रूंनी राजा पळविला समरांगणी. मग तो स्वपुरासी येऊनी राज्य करी स्वदेशीचे. तेथे येऊनी शत्रू प्रबळ युद्ध करीते जाहले तुंबळ. प्रधानासहित राज्य सकळ हिरोनी घेतले तयाचे. सर्व सैन्य स्वाधीन केले. द्रव्य भांडार हिरोनी नेले. मग रायाचे व्यापिले चित्त चिंते करून या. काय करावे कोठे जावे जनासी मुख कैवी दावावे. मृगया निमित्त करोनी पळावे हेची आता उत्तम. ऐसे चिंतुनिया मनी सुरथ राजा हेची क्षणी. एकटा घोड्यावरी बैसोनी घोर वनी प्रवेशला. तेथे मेधा ऋषीचा आश्रम पाहता जाहला. तो परम श्वापदे सांडोनी स्वधर्म जिथे शांत वर्तती. धेनू व्याघ्र एके ठाई वर्तती परी वैर नाही. हंस कारंडव पक्षी सर्वही शब्द करीती मधुर स्वरे. पुष्पे तुळसी बिल्व कमळ वेद घोष करीती सकळ. मुनी शिष्य मिळवणी केवळ मेधा ऋषी ते उपासिती. सुरथ राजा तेथे येऊन साष्टांग करून या नमन सांगता जाहला वर्तमान. मेधा मुनीसी सर्वही. मुनीने सत्कार करून राहविला नृपनंदन. परिचिंताक्रांत असे मन आश्रमी हिंडे सभोवता. फार जाहला चिंता तुर स्नेहे व्यापिला अपार. वडिली पाळिले माझे पुर ते शत्रूंनी घेतले. प्रधान माझा शूर हस्ती शत्रूंनी तो घेतला हस्ती. राजस्त्रिया प्रजेची वस्ती कैसी राहिली कळेना. शूर हस्ती माझा प्रधान शत्रूसी मिळाला जाऊन. आता भोग पावेल कोण हे काही कळेना. जे वडिलो वडिली पाळिले परम कष्टे संपादिले. ते आजी शत्रूंनी घेतले द्रव्यकोश सर्वही. ऐसी नाना चिंता करीत तव वैश्य पाहे अकस्मात. तोही एकटा चिंताक्रांत समाधी नामे तयाचे. सुरथ राजा पुसे तयासी सांग तू कवण आहेसी. कारण येथे यावयासी सांगा आम्हासी काय ते. दिसतोसी तू शोकाक्रांत अंतःकरण असे दुःखित. याचे कारण काय वृत्तांत आम्हा लागी निवेदी. ऐसे ऐकोनी वैश्य जाण बोलता जाहला नृपा लागून. समाधी नाम हे माझे पूर्ण. वैश्य कुळी जन्मलो धनवंताचे कुळी जाहलो. धनवंत होनी जन्मलो. पुत्र स्त्रियांनी बाहेर घातलो. धन लोभे करोनिया. मजला बाहेर घातले माझे सर्व धन घेतले. मग मी वनी वास्तव्य केले येऊनिया सर्वदा. येथे सेवूनिया वन न जाणे त्यांचे वर्तमान. कल्याण किंवा अकल्याण त्यांचे काही कळेना. स्त्री पुत्र उत्तम वागती किंवा अधर्मे वर्तती हे काही न कळे निश्चिती. म्हणून शोक होतसे. सुरथ राजा म्हणे वैश्यासी ज्यांनी तुझं घालविले वनासी. त्यांचा स्नेह तुझे मानसी कैसा येतो कळेना. वैश्य म्हणे नृपा लागून तू बोलोतोसी. जे वचन ते सत्य परी माझे मन स्नेह न सोडी सर्वथा. जे यांनी बाहेर घालविले स्नेह सोडोनी द्रव्य घेतले. पुन्हा त्यांच्या स्नेहे झगटले मन कैसे कळेना. असो या मोहाचे कारण न कळे मज जाण. जाणत असता मोह पूर्ण किमर्थ होतो कळेना.
मार्कंडेय म्हणे शिष्या लागुनी, तेव्हा मग ते दोघे मिळून मेधा ब्राह्मणा जवळी येऊनी नमस्कार करीते जाहले. मग यथा न्याये बैसोनी प्रार्थिते जाहले ऋषी लागुनी. राजा बोलता जाहला तत्क्षणी प्रार्थून या ऋषी ते. सुरथ म्हणे, तुम्हा लागून एक प्रश्न करीतो जाण, तो सांगावा कृपा करून. कळे ऐसा सर्वथा. स्वामी चित्त हे परमचंचळ, क्षणोक्षणी होत असे प्रबळ स्नेह बळे. मोह विकळ करोनी पाडी अधप पाती. राज्य आधी पदार्थ हे सकळ, नाशवंत असती केवळ. ऐसे जाणत असता प्रेमळ, स्नेह तयांचा यांचा तुटेना. सांगावे याचे कारण, मोह होतो कैसा निर्माण. मज ऐसाची हा वैश्य जाण, मोहग्रस्त झाला. स्त्री पुत्रांनी हेळ सांडिला, धन हिरोनी बाहेर घालविला. तथापि त्याच्या स्नेह ममतेला अंतर न पडे कदाही. हा स्त्री पुत्रांसाठी शोक करीत, तैसाची मीही जाहलो दुःखित. विषय दोषाते असे पाहत, तथापि ममता सुटेना. आम्ही दोघे ज्ञानी असून मोहन सोडी आम्हा लागून. सांगावे मोहाचे कारण कोणते ते ऋषीवर्या. मेधा सांगे सुरथासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी. सूत म्हणे शौनकादिकासी, तेची आता निरोपितो. विषय ज्ञान सर्वांसी गोचर, पशुपक्षी जाणती नर. विषय तोही दैवानुसार, पृथक पृथक सर्वांसी. दिवांध प्राणी जे का असती, दिवसा न दिसे तयांप्रती. उलूक वाघूळ आदी निश्चिती दिवांध प्राणी जाणावे. रात्री अंध प्राणी काकादिक, त्यांची रात्री न दिसे सम्यक. गर्भांध प्राणी जे, त्यांची देख रात्री दिवस सारिखा. धेनू अश्व वृषभ श्वान, त्यांची दिवस रात्री सारखी जाण. आहार निद्रा भय मैथून समान सर्वांसी. ज्ञान जे का मनुष्यासी, तेची असे मृग पक्ष्यांसी. पहा पक्षी हे शाव चंचूंशी, कण आणोनी अर्पिती. आपुल्या प्रत्युपकारा कारणे, पुत्रादिकांशी स्नेह करणे. आप ब्रह्मस्तंभ पर्यंत जाणे, स्नेहभाव सारिखा. सर्वांसी सारिखे विषय ज्ञान, स्नेह मोह ममता समान. तुझ कळवळा या लागून निरूपण केले असे. असो वाद त्वा आम्हासी केला प्रश्न, त्याचे सांगतो निरूपण. मोह कोणापासून निर्माण, ऐसे पुसिले आम्हासी. या मोह गर्तेमध्ये जाण पडले असती ब्रह्मादी जन. महामाया जी तिजपासून मोह निर्माण झाला. महामायेचा प्रभाव तेने संसार पावले सर्व. उत्पत्ती स्थिती प्रलय भाव माये करुणी होत असे. येथे आश्चर्य नसे काही, योग निद्रा प्रभूची पाही. ती महामाया तिने सर्वही ब्रह्मादी देव मोहिले. मेधा म्हणे सुरथराया, मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या. सूत म्हणे शौनकादिक आचार्या. मंत्र राजा आता सांगतो, जो वेद व्यासे प्रकट करून सप्तशतीत घातला नेऊन. त्या मंत्राचा अर्थ सांगून सिद्धीही सांगेन तुझ लागी. ती देवी भगवती बले करून, ज्ञानी यांच्याही चित्ताते आकर्षून. मोहा कारणे अर्पित असे जाण, महामाया हरीची. अर्थ सांगितला हा जाण, आता सिद्धी सांगतो तुझ लागून. प्रथम हा मंत्र गुरुपासून शुद्ध ग्रहण करावा. याची सिद्धी असे मानसी तरी युक्ती सांगतो तुझसी. बरव्या पहावे मुहूर्तासी, उपदेश मुहूर्त योजावा. गायत्रीचा उपदेश ज्या मुहूर्ती करती विशेष, तोची मुहूर्त या मंत्रास जपारंभी योजावा. ऐसी या मुहूर्ती जाण मंत्रराज करावा ग्रहण, अथवा नवरात्री जाण जपारंभ करावा. आधी षोडशोपचारे करुनी भावे आराधावी श्री भवानी. मग देवीच्या पुढे बैसोनी याचा संकल्प करावा. मोहन सिद्धी फळ प्राप्त्यर्थ, संकल्पाचा निश्चयार्थ. मनी धरोनिया स्वार्थ, न्यास ध्यान करावे. असो षडंग न्यास करोनी जप करावा. बैसोनी मौनी रुद्राक्षमाळा घेऊनी माला संस्कार करावा. हविष्यान्न भक्षूनिया नित्य, षड्रिपू वर्जुनिया अगत्य. जप करावा याचा सत्य, एक लक्ष नेम हा. जप दशांश होम तर्पण, धेनूच्या दुग्धे करावे जाण. मग करावे ब्राह्मण भोजन, पूर्णाहुती योजावी. मंत्राचे आधी अंती जाण, प्रणव योजावा. धरुनी स्मरण अथवा व्याहृती योजून शीघ्र सिद्धी होत असे. असो मंत्राचे विधान संक्षेपे सांगितले पूर्ण. मंत्र ज्यावरी टाकावा योजून, त्यासी मोहन होत असे. राजमोहन, सभामोहन, विश्वमोहन, ज्ञानी मोहन, सर्व देवांचे होत मोहन. इतर कथात कायसी. ऐसा सिंहावलोकने करून सांगितला तुझ प्रश्न. मोह भावयाचे कारण महामाया निर्धारे रे. ती या विश्वा चराचरा कैरी सैरा वैरा प्रसन्न झालिया भक्तवरा. चारही पुरुषार्थ देत असे. ती आदिमया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी, जिच्या इच्छा मात्रे करुणी बद्ध
मुक्त होत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे जियेचे कुमर उत्पत्ती स्थिती प्रलय थोर तिघांसी तीन निरूपिली. राजा बोले ऋषी लागून महामाया ऐसे अभिदान जिचे असे ती उत्पन्न कैसी होती जाहली. तिचे स्वरूप स्वभाव सांगा तिचे वैभव सर्व कोणापासून उद्भव तिचा होता जाहला. हे सर्व तुझ पासून तिचे चरित्र करावे श्रवण ऐसी इच्छा जाहली जाण तरी आता निरोपी. या परी ऐकोन या प्रश्न बोलता जाहला मेधा ब्राह्मण. आता सांगेन तुझं निरूपण एकाग्र चित्ते श्रवण करी. ती महामाया नित्य जाण तियेसी नाही जन्म मरण जगन्मूर्ती स्वरूप करून जगन्मूर्ती स्वरूपे करून विश्व सर्व व्यापिले. तिच्या इच्छे मात्र निश्चिती उत्पत्ती स्थिती प्रलय होती. तथापि तियेची उत्पत्ती बहु प्रकारे ऐकिजे. देवांच्या कार्यासाठी जाण जगदंबा होतसे उत्पन्न एरवी तरी जन्म मरण नाही नाही तियेसी. इच्छा मात्रे सर्व संहारित परिगुणा अनुवाद व्हावा निश्चित आपुला सर्व या जगतात म्हणून उत्पन्न होत असे. गुणांचे ते श्रवण पठण तेणे उद्धरती सर्वजन म्हणून होतसे उत्पन्न योग निद्रा हरीची. प्रलयी घालोनी शेष शयन निजता झाला नारायण तेव्हा त्याच्या कर्ण मळातून दोघे असुरो जन्मले. मधुकैटभ नामाभिधाने होती जाहली तया लागून आपण आते सर्व मानिती म्हणून मधु ऐसे नाम एकाचे. कीट म्हणजे कर्णमळ त्यात जन्मला केवळ म्हणून कैटभ नाम हे नाम तत्काळ होते जाहले एकासी. असो तेव्हा दोघे असुर मधुकैटभ भयंकर ब्रह्मयासी करावया मार वधा लागी धावले. ब्रह्मा विश्वाचा प्रजापती नाभी कमळी त्याची स्थिती असुर पाहून या निश्चिती भयभीत जाहला. निजला असे चक्रपाणी पाठी राखा नाही कोणी योग निद्रा वरिली नयनी तेणे हरी व्यापिला. देव सावध व्हावा म्हणून योग निद्रेचे करी स्तवन बद्धांजली चतुरानन होता जाहला ते काळी. 14 श्लोकांचे रात्री सुक्त तेणे स्तविता जाहला निश्चित म्हणे जय जय जगदंबे सतत नमस्कार असो माझा. स्वाहा स्वधा वषटकार तूची अससी सर्व स्वर सुधा तू नित्य अक्षर त्रिधा ओंकार अससी तू. तिघा देवा ते धारण करीसी म्हणून त्रिधा हे नाम तुझसी अर्धमात्रा तू आहेसी उच्चारित. लक्ष्मी पार्वती सावित्री तुझी अससी जगाची धात्री प्रणवरूपिणी गायत्री वेदमाता आहेस तू. या विश्वा ते धारण करीसी उत्पन्न करोन या पाळीसी आणि अंती संवारिसी. तिन्ही रूपे तुझीच विद्या माया मेधा स्मृती मोह रूपा तू प्रकृती. काळरात्री तू निश्चिती महारात्री आहेस. मोहरात्री तू दारुण शोभा लज्जा बुद्धी जाण तुष्टी पुष्टी शांती आपण शांती रूपा अससी तू. तू खड्ग शूल गदा चक्र चक्रिणी तू भुषुंडी चाप शंखिणी तू बाण परिघा धारिणी नमस्कार माझा असो. स्थावर जंगम विश्व सकळ तुझे स्वरूप असे केवळ पंचमहाभूते शक्ती काळ तुझ्या सत्ते वर्तती. मग मन वागादी इंद्रिये करून जे जे काही करावे ग्रहण ते ते माया स्वरूप जाण मायामय सर्वही. बाण तो सर्व भेद न करी परिवेदकाची शक्ती खरी तेवी सद्वस्तू माझारी शक्ती तुझी जगदंबे. जगतस्रष्टा तो नारायण तो त्वा केलासी निद्राधीन तुझे करावया स्तवन कोण समर्थ आहे की. ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी त्वा केलेस शरीरधारी त्या तुझ लागी स्तव करी ऐसा समर्थ दिसेना. यथाशक्ती केले स्तवन आता असुरांसी करी मोहन सावध करावा नारायण असुरवधा कारणे. हा रात्री सुक्ताचा अभिप्राय ब्रह्मा करी हाची उपाय चिंतोनी असुरांसी अपाय. स्तविता जाहला देवी ते मेधा म्हणे सुरथासी ऐसी स्तविली देवी तामसी. मग वधावया असुरांसी प्रकट जाहली तत्काळ. विष्णूच्या मुखनेत्र कानातून बाहू हृदय उदरापासून निघोनी ब्रह्मयासी दर्शन देती जाहली ते काळी. देवीने मुक्त केल्यावर मग जागा झाला श्रीधर एकार्णवी सर्व सागर मिळते जाहले तये वेळी. सोडोनिया शेषशयन उठता झाला नारायण तव मधुकैटभ दोघे जण ग्रासू धावती ब्रह्मयाते. ते दुर्धर परम असुर क्रोधे तीव्र धावले सत्वर रक्तनेत्र अतिभयंकर पराक्रमी असती पै. ब्रह्मा देवीकडे पाहत देवी स्वरूप असे ध्यात 10 पाद आणि 10 हात 10 मुखे जियेसी. काजळा ऐसी दिसे काळी म्हणून नाम महाकाळी
कुंकुम तिलक रेखीला भाळी स्वरूप अति भयंकर, दाही हस्ती आयुधे विशाळ, खड्ग बाण आणि गदाशूळ, चक्र शंख भुशुंडी सकळ, परिघ कार्मुक शोभती, 10वे हस्ती धरिले शिर, गळत असे ज्यात रुधिर, स्वरूप सौभाग्य कांती थोर, प्रतिष्ठा असे जियेची, पूजा करी जो अहर्निशी, त्रैलोक्य अर्पण करी तयासी, दुरत्यय वैष्णव मायेसी, पाहता झाला चतुरानन, मधु कैटभाचा व्हावा नाश, म्हणून प्रार्थिती विविधी रमेश, तयासी सामर्थ्य देत विशेष, असुर वधा कारणे, मग असुर आले धावून, तेव्हा उठला चक्रपाणी, असुरांशी मिळवणी ते क्षणी युद्ध करिता जाहला. बाहुप्रहार, जानुप्रहार, पादप्रहार, मुष्टीप्रहार, शस्त्रप्रहार अति निष्ठुर, परस्परा हाणिती, नांगर टाकोनी आकर्षित, गदा मुसळे ताडण करीत, तेही असुर मदोन्मत्त, तैसेची हाणिती तयासी, 5,000 वर्षे पर्यंत युद्ध जाहले, परमाद्भुत मधुकैटभ बळवंत, नाटोपती कदाही, मग महामायेने मोहिले, तेव्हा विष्णूसी बोलते जाहले, जर्जर जाहला सामर्थ्य गेले, तरी ऐक सांगतो पै, देवा तू आम्हापाशी निश्चित, आता वर मागावा इच्छित, जो का तुझे मानसी वर्तत, तोची देऊ तुझ लागी, ऐकोनिया देव बोलिला, तुम्ही मदसी जरी तुष्टला, तरी पाहिजे वर दिधला, मृत्यू आता पावावे, हाची वर मागतो जाण, तुम्ही आता पावावे मरण, दुसऱ्या वराचे कारण आम्हा लागी असेना, मेधा म्हणे सुरथासी ऐसे वंचिले, असुरासी मग उदकमय, सर्व जगासी पाहुनी बोलते जाहले, आपोमय धरा नसे ते जेथे, देवा आम्हासी वधावे तेथे, ऐसे ऐकोनी जगन्नाथे, तथास्तु बोलता जाहला, मग आपुल्या कटीवर घेऊनी छेदिले असुरशिर, चक्रे करुनी भिन्न सत्वर, क्षणमात्रे टाकिले, असुर मधु मारिला जाण, नाम जाहले मधुसूदन, कैटभ मारिला म्हणून कैटभारी बोलती, असो या प्रकारे करून महाकाळी जाहली उत्पन्न, हा प्रथम अवतार जाण, दुसरा आता श्रवण करी, हे महाकाळीचे आख्यान, याचे करी श्रवण पठण, सर्व बाधा जाती निरसून, संशय काही असेना, या तिही अवतारांचे तत्काळ श्रवण पठणाचे जे फळ, ते 12व्या अध्यायी सकळ व्यास वर्णिता जाहलात, याची अनुक्रमे करून येथे करू सर्व वर्णन, आता दुसरा अवतार जाण सांगतो मी श्रवण करी, देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुणी सर्वदा, व्यासाचा अर्थ तो अनंत, त्याचा सारांश हा निश्चित, देवी कारणे असंख्यात, नमस्कार असोत माझे, श्रीदेवी ग्रंथ करणार निमित्त मात्र, हा राम द्विजवर देवीने ची हा ग्रंथ साचार निजमुखे निरोपिला, कृष्णा तटाका सन्निध जाण, वर्णे ग्रामीचा राम, ब्राह्मण अग्निहोत्र परायण, देवीसी शरण सद्भावे, इति श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे, देवी भगवती महात्मे, श्री महाकाली चरित्र वर्णनम नाम प्रथमोऽध्यायः, श्री जगदंबा अर्पणमस्तु. ओम श्री देव्यै नमः. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, जय देवी जय महिषासुरमर्दिनी, दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, त्रिभुवन भुवनी पाहता तुझा ऐसी नाही, चारी शमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही, जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहरी तल्लीन झाला पदपंकज लेशा, जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, यदक्षर पद भ्रष्ट मात्राहीनं च यद्भवे तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्य देवतार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम श्री देव्यै नमः.